असा निर्विशेष स्वयंप्रकाश रूप आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असणे म्हणणे संभवत नाही. म्हणून केवळ स्वयंप्रकाश आत्म्याचे ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही. या शंकेचे समाधान सांगतो. प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अध्यासाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजेत असे आमचे म्हणणे नाही. काय? प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अध्यासाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजेत असे आमचे म्हणणे नाही. फक्त आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात अशा प्रतीतीत असणारा फक्त सामान्य विशेष भाव अध्यासाच हेतू आहे. काय सांगितलंय? आत्म्यामध्ये सामान्य और विशेष भाव वास्तवात असला पाहिजे अशातली काही गोष्ट नाही. काय? आणि तो ब्रह्मामध्ये नाहीच आहे. बरोबर आहे. पण ब्रह्मामध्ये तो वास्तवात सामान्य विशेष भाव असलाच पाहिजे अशी काही गोष्ट नाही. सामान्य विशेष भावाची प्रतीती जरी झाली तरी अध्यास होऊ शकतो. कसं सांगते ते बघा. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव असलाच पाहिजे असे आमचे म्हणणे नाही. फक्त आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असा फक्त प्रतीती असणारा फक्त सामान्य विशेष भाव अध्यासाला हेतू आहे. बरं का? समजलं का? आत्मा स्वरूपाने सामान्य विशेष भाव असण्याची गरज नाही. तसा आत्मा नसतोच मुळे. पण आम्हाला प्रतीती होऊ शकतं की नाही हा असा माणूस आहे म्हणून. तेवढी प्रतीती गेली तर मग आम्ही त्याच्यावर आरोप करू शकतो. बरोबर आहे. प्रतीतीत असणारा फक्त सामान्य विशेष भाव अध्यासास हेतू आहे. आणि अज्ञानी जीवांना आत्म्याचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान आहेच ना. थोडंसं कळतं आहे देव नावाचा काही आहे प्रकार, पण विशेष रूपाने कुठे माहिती देव कसा आहे सांगा बरं. नाही कळत ना. तर सामान्य रूपाने देव माहीत आहे की नाही आणि विशेष रूपाने माहीत नाही आहे. पण आत्म्यामध्ये सामान्य आणि विशेष भाव नाही आहे. पण लोक मानतात ना. आम्हाला माहिती आहे देव आहे, पण देव कसा आहे कुठे आहे हे आम्हाला माहित नाही. बरोबर आहे. विशेष रूपाने आता वारकऱ्यांना सांगितलं तुमचा देव पंढरपुरात आहे, विशेष रूपाने माहीत झाला. बरोबर आहे. अज्ञानी जीवांना आत्म्याचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान आहे. बरोबर आहे. तसे असल्यापासून मी मनुष्य आहे इत्यादी अध्यस्त व्यवहार संभवनीय नाही. काय? तसे असल्या वाचून मी मनुष्य आहे इत्यादी अध्यस्त व्यवहार संभवनीय नाही. अस्ति भाती प्रिय कूटस्थ नित्य मुक्त्यादी आत्म्याचे स्वरूप आहे. कोण आहे? आहे, भासता है, ज्ञान होता है और प्रिय है. वो तो कूटस्थ है.
तो नित्यमुक्त आहे, हे आत्म्याचं स्वरूप आहे का नाही? आहे. कसं आत्म्याचं स्वरूप आहे? अस्ति, भाती आणि प्रिय, कूटस्थ आणि नित्यमुक्त आत्म्याचे स्वरूप आहे. त्यापैकी मी आहे या बोधाने आत्म्याचे फक्त अस्तित्व मात्र सर्व अज्ञानी जीवांना ज्ञात आहे. आत्म्याचे फक्त अस्तित्व ही अज्ञानी जीवांना ज्ञात आहे. कारण मी आहे, प्रत्येकाला बोध होतो. आणि कूटस्थ नित्यमुक्त्यादी आत्म्याचे विशेष रूप ज्ञात नाही. बरोबर आहे. मी आहे या रूपाने आत्म्याचे अस्तित्व त्यांना ज्ञात आहे सामान्य रूपाने. पण तो कूटस्थ आहे, नित्यमुक्त आहे, शुद्ध बुद्ध आहे, अपहत पापमा आहे इत्यादी विशेष रूपाने त्यांना ज्ञान नाही. जेथे अस्तित्व रूप आहे तिथे भातित्व, प्रियत्व, कूटस्थत्वादी विशेष रूप आहेच. येथे अस्थि आहे तिथे भाती म्हणजे ज्ञान होत आहे, प्रिय आहे म्हणजे आवडत आहे, कूटस्थ आहे इत्यादी विशेष रूप आहेत. परंतु त्या विशेष रूपाचे आहेच पण ज्ञान होत नाही ना. विशेष रूपाचे ज्ञान नाही म्हणून सामान्य रूपाने ज्ञात व विशेष रूपाने अज्ञात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडणे संभवनीय आहे. प्रतीतीमध्ये आहे. काय अस्ति भाती मध्ये मी आहे रूपाने अस्तित्व आहे. ज्या ठिकाणी अस्तित्व आहे त्या ठिकाणी भातित्व आहे, प्रियत्व आहे, कूटत्वादी आहे, विशेष रूप आहेच. परंतु या विशेष रूपाचं ज्ञान नसलं म्हणून काय झालं, त्या ठिकाणी विशेष रूप आहे म्हणून सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधाचा अज्ञास घडणे संभव आहे. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आम्ही स्वीकारलेले नाहीत म्हणून आत्मा निर्विशेष आहेत. सामान्य और विशेष रहित आत्मा आहेच. या सिद्धांताची हानी होत नाही. प्रतीतीवर गेलेले आहेत. त्याच्यामुळे आत्म्याचा जो काय स्वरूप आहे म्हणून सामान्य विशेष रहित याच्यामध्ये काही फरक पडत नाही. पण प्रतीती होते ना, काय मी आहे ही प्रतीती होते की नाही होते. त्याच्यामुळे अस्थिरूप त्याच्यामध्ये मिळालं. ज्या ठिकाणी अस्थिरूप आहे त्या ठिकाणी भाती असणार आहे, प्रियत्व असणार आहे, कुटस्थ हे विशेष रूप आहेच. परंतु त्याचं ज्ञान होत नाही. विशेष रूपाचं ज्ञान होत नाही म्हणून त्याला सामान्य रूपाने मी रूपाने ज्ञात आहे. पण भाती, प्रिय आणि कूटस्थ रूपाने अज्ञात आहे. बस एवढंच. मी या रूपाने, मी आत्मा आहे या रूपाने तो ज्ञात आहे. अस्थि रूपाने ज्ञात आहे पण भाती आणि प्रियत्व आणि कूटस्थ रूपाने अज्ञात आहे. म्हणून प्रतीती होऊ शकते. आत्मा जरी सामान्य विशेष रूप नसला तरी आत्म्याची प्रतीती होऊ शकते. कशी? सामान्य विशेष रूपाने. सामान्य रूपाने म्हणजे मी आहे ही प्रतीती होते. आता त्या ठिकाणी भाती आणि प्रियत्व पण आहे, कुटस्थ पण आहे पण त्याचं ज्ञान होत नाही. मग सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात हे आपण म्हणू शकतो आत्म्याविषयी. वास्तवात तो तसा नाही आहे. तरी
बरोबर आहे, असे आम्ही स्वीकारले आहे. म्हणून निर्विशेष आत्मा आहे या सिद्धांताची हानी होत नाही. आता काय सांगताय, कर्माने मोक्षाचा असंभव व ज्ञानाने मोक्ष सिद्धी. पूर्व पक्षाने सांगितलं की कर्माने मोक्ष होतो. काय सांगितलं? कर्माने मोक्ष होतो. तर कर्माने मोक्ष होणार नाही हे आमचं म्हणणं आहे, आणि ज्ञानानेच मोक्ष होईल हे आम्ही सिद्ध करतोय. पूर्व पक्षाचा अनुमान, मुमुक्षुने निषिद्ध कर्म करू नये आणि काम्य कर्म ते पण त्यागावं. नित्यनैमित्तिक कर्म करावं, प्रायश्चित कर्म करावेत. कारण निषिद्ध व काम्य कर्माच्या अभावामुळे नीच लोक व उत्तम लोक प्राप्ती होणार नाही. नित्यनैमित्तिक कर्म न केल्याने जे पाप होईल ते ती कर्म केल्याने होणार नाही. शिवाय या जन्मातील किंवा पूर्वजन्मातील पापाचा असाधारण व साधारण प्रायश्चित्ताने नाश होतो. या जन्मातील आणि पूर्वजन्मातील पापाचा असाधारण आणि साधारण प्रायश्चित्ताने नाश होतो. आणि पूर्वजन्मी केलेल्या काम्य कर्माचे फलेच्छेच्या अभावामुळे फल होत नाही. पूर्वजन्मामध्ये केलेले जे कर्म आहे त्याची फलाची इच्छा, ज्ञानामुळे फलाची इच्छा जर तुम्ही केली नाही तर काय हो, काम्य कर्माचाही नाश होतो. म्हणून मुमुक्षुस ज्ञाना वाचून केवळ कर्माने जन्माभाव रूप मोक्ष होतो असे पूर्व पक्षाचे म्हणणं आहे. काय करायचं, कसं सांगितलं? काम्य कर्म करायचं नाही, निषिद्ध कर्म करायचं नाही, नित्य नैमित्तिक कर्म करायचं. अपराश्चित कर्माने पूर्वजन्मातली या जन्मातली पाप झाडून टाकायची. मग काही न करता मोक्ष ठेवलेलाच आहे ना. म्हणजे जन्म तुमचा होणारच नाही, सगळी कर्म संपवली ना, मग तुमचा जन्म होणारच नाही. जन्माभाव रूप मोक्ष. मोक्षाचं स्वरूप काय? दुःखाची अत्यंत अप्राप्त निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हा म्हणतोय नाही, जन्माभाव रूप मोक्ष. मोक्ष कसा काय? तुमचा जन्म होणार नाही अशा तऱ्हेचा मोक्ष प्राप्त होतो. आता समाधान. पण हे म्हणणे बरोबर नाही, कारण नित्यनैमित्तिक कर्मालाही स्वर्गाचं फळ आहे की नाही? आहे ना. असे भगवान भाष्यकारांनी युक्तिप्रमाणाने प्रतिपादन केले. नैमित्तिक कर्माचे फळ आहे प्रतिपादन केले. म्हणून नित्यनैमित्तिक कर्माने उत्तम लोक प्राप्ती होईल की नाही? होईल. पण जन्माभाव रूप मोक्ष घडणार नाही. पण काय होणार? जन्माभाव रूप मोक्ष घडणार नाही. शिवाय नित्य नैमित्तिक कर्माचे स्वर्गफल न मानले, काय नित्य नैमित्तिक कर्माचे स्वर्गफल न मानले तर नित्य नैमित्तिक कर्म बोधक वेद वचन निष्फल होईल. काय नित्य नैमित्तिक कर्मबोधक कर्माचे स्वर्गफल मानले नाही तर नित्य नैमित्तिक कर्मवाचक वेद वचन निष्फल. नित्य नैमित्तिक कर्म करावं असं जे वेद वचन आहे ते निरर्थक होईल, निष्फळ होईल. कारण कर्म करूनही तुम्हाला फळ मिळणार नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? बरोबर आहे. कारण की नित्य नैमित्तिक कर्म न केल्यास पाप होते. असे असेल तर पाप उत्पन्न होऊ नये, न देणे हे त्याचे फळ म्हणता येईल काय? नित्य नेहमी कर्म न केल्यास पाप होईल
आणि केल्यास पाप होणार नाही. तर नित्यनेमी कर्माचे फळ काय? पाप न होणं हे आहे ना. तर पाप उत्पन्न होऊ न देणे हे त्याचे फळ म्हणता येईल. पण नित्यनिमित्त कर्म जर तुम्ही केलं नाही, न केले, तरीही पाप उत्पन्न होणार नाही असं काय आमचं म्हणणं नाही. नित्यनैमित्तिक कर्म केले तर पाप उत्पन्न होणार नाही, बरोबर आहे. पण नित्यनैमित्तिक कर्म न केले तरीही पाप उत्पन्न होणार नाही असं काय आमचं म्हणणं. असे आमचे म्हणणे आहे. काय? नित्यनैमित्तिक कर्म न केले तरीही पाप उत्पन्न होणार नाही असे आमचे म्हणणे आहे. काय? पाप उत्पन्न होऊ न देणे हे नित्यनैमित्तिक कर्माचे फळ आहे असं म्हणता येईल. पण नित्यनैमित्तिक कर्म न केले, बरोबर आहे, तरीही नाही केलं तरीही पाप उत्पन्न होणार नाही असे आमचे म्हणणे आहे. कारण नित्यनैमित्तिक कर्म न करणे हे अभावरूप आहे आणि त्या नित्यनेमी कर्माच्या अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होते. नित्यनैमित्तिक कर्म न करणं हे काय? अभावरूप आहे ना. आणि पाप उत्पन्न हे भावरूप आहे ना, बरोबर. अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही. शून्यातून काही उत्पन्न झालं असं घडत नाही. पुस्तकात बघ, म्हणलं ना, आकाशात चित्त लावून काय उपयोग आहे? नाही तर वारीत गेला असता, सोडून दिलं असतं सगळं, थांबलाच कशाला इथे? इथे नाचला असता, कुदला असता. नित्यनैमित्तिक कर्म न करणे हे अभावरूप आहे आणि नित्यनैमित्तिक कर्माच्या अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती कशी होईल? नाही होणार ना. अभावापासून काय उत्पन्न होतं का? अरे काहीतरी बीज ठेवा, तो अंकुर येईल, फळं येईल, झाडं होतील, त्याचीही फळं होतील. पण काहीच नसताना तिथे काय उत्पन्न होईल सांगा? काही उत्पन्न होऊ शकत नाही. अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होते असे म्हणणे अयोग्य आहे. अभाव कोणत्याही कार्यास उपादान रूपाने कारण होत नाही. कुठल्याही कार्याचं कारण अभाव आहे असं होत नाही. कोणत्याही कार्यात उपादान रूपाने कारण होत नाही. म्हणून कर्माचा अभाव भावरूप पापाच्या उत्पत्तीला हेतू नाही. निर्णय का अधोरेखा करा. कर्म नाही केलं तर भावरूप पाप उत्पन्न होईल असं होत नाही. अधोरेखा कर. कर्माचा अभाव भावरूप पापाच्या उत्पत्तीला हेतू होत नाही. जर कर्माभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती मानली, काय? जर कर्माभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती मानली तर नासतो विद्यते भाव या द्वितीयाध्यायातील भगवद उक्तीशी किंवा कथम असत सज्जायते या श्रुतिवाक्याशी विरोध येईल. काय? नासतो विद्यते भाव, असत का कभी भाव नहीं होता है.
या द्वितीयाध्यायातील भगवत उक्तीशी एक किंवा कथम असत सज्जायती ती श्रुतिवाक्याशी विरोध येईल. अभावापासून, कर्माच्या अभावापासून पापाची जर उत्पत्ती मांडली तर नासतो विद्यते भाव. असत कधीही विद्यमान नसतं. न असतो विद्यते भाव. या असतपासून काहीही उत्पन्न होत नाही. या भगवत उक्तीशी किंवा कथम असत सज्जायते श्रुती वाक्य करते. असतचे सत कसं काय होईल? असतपासून सत कसं काय उत्पन्न होईल? जे विद्यमानच नाही ते असत ना, त्याच्यापासून सत कसं काय उत्पन्न होईल? या श्रुती वाक्याशी विरोधी. म्हणून नित्यनैमित्तिक कर्माभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होत नाही. अधोरेखा करा, लाल करा. काय निर्णय झाला? हा, नित्यनैमिक कर्माच्या अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होत नाही. या प्रकाराने नित्यनैमित्तिक कर्माचे स्वर्गफल अवश्य स्वीकारले पाहिजे. या प्रकाराने काय केलं पाहिजे? या प्रकाराने नित्यनैमित्तिक कर्माचे स्वर्गफल अवश्य स्वीकारले पाहिजे. अधोरेखा करा. नित्यनैमित्तिक कर्माचे फळ नाही असं म्हणू नका. नित्यनैमित्तिक कर्माचे फळ आहे आणि ते स्वर्गफळ आहे, मानले पाहिजे. पण जन्माभाव रूप मोक्ष मात्र घडणार नाही नित्यकर्म. बरोबर आहे. नित्यकर्माचं फळ काय आहे? स्वर्ग आहे. बरोबर आहे. पण जन्माभाव रूप मोक्ष मात्र हे अधोरेखा करा. आता जन्मांतरीच्या काम्यकर्माचे फळ इच्छेच्या अभावाने होत नाही हे बोलणे युक्त नाही. काय जन्मांतरामध्ये जे काम्य कर्म केलेलं आहे त्याच्या फळाची तुम्ही इच्छा धरली नाही, म्हणजे इच्छेचा अभाव झाला, इच्छा केली नाही तर फळ होणार नाही हे बोलणे युक्त नाही. हे बोलणं बरोबर नाही, युक्त नाही. कारण कर्मबीजापासून दोन अंकुर उत्पन्न होतात. काय? कर्माच्या बीजापासून किती अंकुर होतात? दोन अंकुर उत्पन्न होतात. एक अंकुर काय करतोय? एक अंकुर काय आहे? तत्सदृश कर्म करण्याची वासना. बरोबर आहे. एक लिहावर. दुसरा अंकुर पाप पुण्य रूप अदृश्य, हे फळ आहे. कर्मबीजापासून दोन अंकुर उत्पन्न होतात. एक काय? तशाचेच कर्म करण्याची वासना निर्माण होते. दुसरा अंकुर पाप पुण्य रूप अदृश्य. हे लक्षात ठेवा, लाल कराय. कर्मबीजाचं इच्छेच्या अभावाने होत नाही. काम्य कर्माचे फल इच्छेच्या अभावाने होत नाही हे बोलणे युक्त नाही. कर्मबीजापासून दोन अंकुर होतात. एक त्याच्यासारखंच कर्म करण्याची वासना म्हणजे संस्कार. दुसरा अंकुर पाप पुण्य रूप अदृष्ट, हे फळ. आता शुभ कर्म केलं तर तुमची प्रवृत्ती कशामध्ये होणार? शुभ कर्मामध्येच होणार. आणि अशुभ कर्म केलं तर अशुभ कर्मामध्येच प्रवृत्ती होणार. पुण्यकर्म केलं तर पुढे माणूस अधिक पुण्य करत राहणार. आणि पापामध्ये जो माणूस रोचलेला आहे तो अधिक पाप वाढतच जातं. पापाचा डोलारा ओझ त्याच्या डोक्यावरचं वाढतच जातं. त्याला
दुसरा काही मार्ग मिळत नाही. पाप केलाय एकदा सापडला तर परत पाप करायचं. दुसरा मार्ग, त्याला पाप करणं एवढंच माहीत आहे ना, तर मग पुन्हा पुन्हा तो पापच कर्म करणार. पुण्यकर्म त्याच्याजवळून होणारच नाही. आणि पुण्यकर्म करणार आहे तो एका पुण्यातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं पुण्यच कर्म त्याच्याकडून निपजणार आहे. पाप कर्म त्याच्याकडून होऊ शकणार नाही. तेव्हा शुभ वासनेपासून किंवा अशुभ वासनेपासून शुभ किंवा अशुभ कर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती आणि धर्म अधर्मापासून दुसरा अंकुर पाप पुण्य ना, त्या धर्म अधर्मापासून सुख दुःखाचा भोग होतो. दोन अंकुरापासून, पहिल्या अंकुरापासून शुभ आणि अशुभ कर्म करण्याची वासना, शुभ कर्मापासून शुभ कर्मच होत राहतात, अशुभ कर्मापासून अशुभ कर्मामध्येच कर्त्याची प्रवृत्ती राहते. एक पहिलं. आणि धर्म अधर्मापासून काय फायदा मिळतो? सुख दुःखाचा भोग होतो. त्यात अशुभ वासनांकुर असेल तर त्याचा सत्संगादी उपायाने दोष होईल. काय? अशुभ वासनाचा अंकुर असेल तर त्याचा नाश होईल की नाही? कशाने? अधोरेखा करा. अशुभ वासना असली तरी तुम्ही संत समागमे धरुणे आवडी करावी तातडी परमार्थाची. तुकाराम महाराजांनी सांगितलं. बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती, आपुले कोणीच नाही दृढ झाले, चित्त दृढ झाले, असे चित्त दृढ झाले. तेव्हा संतांच्या संगतीमधून कितीतरी अभंग आहेत तुकाराम महाराजांचे, ज्याच्यामध्ये संत संगतीचा मोठा प्रचार केलेला आहे. त्याच्यामुळे अशुभ वासना असेल तर ती सत्संगादी उपायाने नाश होईल. आणि शुभ वासनांकुर असेल तर तो सत्संगतीने दृढ होईल, पक्का होईल. काय लक्षात आलंय? सत्संगतीचं महात्म्य लक्षात आलं का? एक, तुमच्याकडे असत वासना असतील, अशुभ वासना असतील तर सत्संगतीने त्या नष्ट होतील. अरे बाबा रे, काय करतोय, ज्याच्यातून पाप होईल, तुला पुढच्या जन्मी डुक्कर बनवून जाशील, कुत्रा बनवून जाशील, चांगलं काम कर ना. तर मी करतो काम असं म्हणून तो काय करतो? काम करतो. पण जर तो चांगलंच काम करणारा मुलगा असेल तर त्याने हरिपाठ केलेला आहे, तर त्याला आम्ही सांगू शकतो की बाबा आणखी बोल, आणखी म्हण, आणखी कर, असं सांगू शकतो ना. त्यात अशुभ वासनांकुर असेल तर त्याचा सत्संगादी उपायाने नाश होईल. आणि शुभ वासनांकुर असेल तर तो दृढ होईल. म्हणून पुरुषाने इच्छेने आणि साधन सामुग्रीने दुष्ट प्रवृत्ती हेतूची दुष्ट वासना तिचा नाश होतो. म्हणून काय? पुरुषाच्या इच्छेने आणि साधन सामुग्रीने दुष्ट प्रवृत्तीचा हेतू दुष्ट वासना तिचा नाश होतो. अधोरेखा करो, लाल करो. काय? अशुभ वासनांकुर असेल
तर तो सत्संगाने उपाय होईल. शुभ वासनांकुर असेल तर तो सत्संगतीने दृढ होईल. पुरुषाच्या इच्छेने आणि साधन सामुग्रीने दुष्ट प्रवृत्तीचा हेतूची दुष्ट वासना तिचा आपण नाश करू शकतो. अधोरेखा करा, अधोरेखा करा. हे महत्वाच्या गोष्टी आहेत. कीर्तनात या गोष्टी कोणी सांगत नाहीत, कारण विचारसागर कोणी वाचतच नाही. यावरून तितक्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न सफल आहे. काय? तेवढ्याच अंशामध्ये पुरुषाचा प्रयत्न सफल आहे. बरोबर आहे. अशा प्रवृत्तीचा नाद सत्संगतीने होतो. सत्प्रवृत्तीचं वाढ सत्संगतीने होते. म्हणून पुरुषाच्या इच्छेने आणि साधन सामग्रीने दुष्ट प्रवृत्तीचा हेतू जो दुष्ट वासना तिचा नाश आपण करू शकतो. तितक्या याच्यामध्ये पुरुष प्रयत्न सफल होऊ शकतात. पुढे आपण वाचूया पुढच्या वेळेला.